ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अध्याय 13. सूत म्हणाला, हे श्रवण करून परम बुद्धिमान असा रामचंद्र अत्यंत संतुष्ट होऊन पुन्हा पार्वतीपतीप्रत मुक्तीचे उत्तम लक्षण विचारत झाला. राम म्हणाला, हे भगवन, तुझे हृदय करुणेने भरलेले आहे. तू मला प्रसन्न हो आणि हे परमेश्वरा, मुक्तीचे स्वरूप मला सांग. भगवान शंकर म्हणाले, हे राघवा, सालोक्य, सारूप्य, साष्ट म्हणजे समानैश्वर्य, सायुज्य आणि कैवल्य अशी 5 प्रकारची मुक्ती आहे. जो सर्वदा ज्ञानरहित असून केवळ निष्काम बुद्धीने माझी पूजा करतो तो माझ्या लोकी जाऊन इप्सित भोग भोगतो म्हणजे सालोक्य पावतो. जो माझे स्वरूप जाणून निष्काम बुद्धीने मला भजेल तो माझ्याशी समान असा स्वरूप पावून माझ्या लोकी जाऊन श्रेष्ठता पावतो म्हणजे सारूप्य पावतो. जो इष्टापुरतादी कर्मे माझ्या प्रित्यर्थ करतो, तसेच जे करतो, जे भक्षितो, जे अग्नीत हवन करतो, जे देतो, जे तप करतो, ते सर्व मला अर्पण करतो, तो माझ्यासारखेच जगत कर्तृत्व आदी व्यतिरिक्त ऐश्वर्य पावून माझ्या लोकी वैभव भोगतो. जो शांती आदी गोष्टींनी युक्त होऊन मला आत्मरूप पाहतो तो अद्वैत, स्वप्न, आकाश असे जे ब्रह्म तद्रूप होतो. हे आत्मस्वरूपावस्थान होय. यालाच मुक्ती असे म्हणतात. सत्य, ज्ञान, अनंत, आनंद इत्यादी लक्षणांनी युक्त असे ब्रह्म वस्तुतः ते सर्व धर्म विहीन आहे. ते मनाला व वाणीला अगोचर आहे. ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय अथवा विजातीय पदार्थांचा असंभव असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त वस्तूंचा अभावच आहे. म्हणून ब्रह्माला अद्वैत ही संज्ञा आहे. हे रामा, हे जे शुद्ध ब्रह्मरूप वर्णिले हे आत्मतत्वाने जाणले म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे स्थावर जंगमात्मक संपूर्ण जगत माझ्या स्वरूपीच दिसत आहे. जसे आकाशामध्ये गंधर्वनगर दिसत असूनही त्याच्याविषयी मिथ्यात्व प्रतीती आहे, त्याप्रमाणेच अनादि अविद्येच्या योगाने सर्व विश्वाची माझ्या ठिकाणी कल्पना केली जाते. जेव्हा माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने अविद्येचा नाश होतो तेव्हा मनाला आणि वाणीला अगोचर असा एकच मी राहतो. मी सर्वदा परमानंद, सो प्रकाश, चैतन्य रूप असाच आहे. काल, पंचभूते, दिशा, विदिशा किंवा इतर काही माझ्याहून भिन्न आहे असे नाही. तेव्हा माझ्या केवळ स्वरूपाचीच प्रतीती येते. माझे स्वरूप दृष्टीला गोचर असे नाही. चर्मचक्षुने कोणी मला पाहायला समर्थ नाही. मनावर ताबा चालवणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीने मननाच्या योगाने मी प्रकाशित होतो. जे मला जाणतात ते अमृतत्व पावतात. पुन्हा राम म्हणाला, हे हरा ईश्वरा, ईश्वराच्या ब्रह्मस्वरूपाचे शुद्ध ज्ञान मनुष्याला कशाने होते? तुझा जर माझ्यावर अनुग्रह आहे तर तो उपाय मला सांग. शंकर म्हणाले, सर्व भूतांच्या ठायी विरक्ती पाहून ब्रह्मलोकापर्यंत सर्व दिव्यलोक हे नश्वर आहेत, म्हणून त्यांच्या सर्वांविषयी निरीच्छ व्हावे. पुत्र, मित्र इत्यादिकांविषयी अनासक्ती धरावी. वेदांत ज्ञानाच्या इच्छेने या मोक्ष मार्गाविषयी श्रद्धायुक्त होऊन काहीतरी हातात समिधादी उपायन घेऊन ब्रह्मवेत्या गुरुला शरण जावे. चिरकाल समाधानयुक्त होऊन सेवनाने गुरुला संतुष्ट करून त्यापासून सर्व वेदांत वाक्यांचा अर्थ अंतकरण एकाग्र करून श्रवण करावा. सर्व वेदांत वाक्यांचे तात्पर्य मतपरच आहे असा निश्चय करणे यालाच ब्रह्मवादी श्रवण असे म्हणतात. त्या श्रवण केलेल्या अर्थाचे लोहचुंबकाधिकांच्या दृष्टांतादी युक्तीने जे चिंतन करणे त्यालाच मनन असे म्हणतात. हे मनन केल्याने वाक्यार्थ स्पष्ट होतो. सर्व संग परित्याग करून अहंता व ममता सोडून सर्वत्र समान बुद्धी करून शांत्यादी साधन संपन्न होऊन निरंतर ध्यानयोगाने आत्मस्वरूपीच आत्म्याचे ध्यान करणे याचे नाव निधिध्यासन. असे निधिध्यासन केले म्हणजे सर्व कर्मांचा क्षय होऊन आत्मसाक्षात्कार होतो. तो कुणाला त्वरित होतो तर कुणाला चिरकालाने होतो इतकाच भेद. कुठस्थ संचित कर्मे ही कोट्यावधी जन्मात संपादन केलेली असती तथापि ती ज्ञानाने तात्काळ नाश पावतात. ती लक्षावधी कर्माने देखील नाश पावत नाहीत. ज्ञानप्राप्तीनंतर हा जे कर्म करील ते पुण्य असो अथवा पाप असो, अल्प असो किंवा बहुत असो, त्यांनी हा मुळीच लिप्त होत नाही. परंतु ज्या कर्माने हा विद्यमान देह प्राप्त झाला आहे ते प्रारब्ध कर्म ज्ञानाने नाश पावत नाही. भोगानेच त्याचा नाश व्हायचा. जो मोहरहित झाला
देहावर ज्याचा अहंकार नाही, कोठेच ज्याच्या अंतकरणाची आसक्ती नाही, भार्या पुत्राधिकांचा संग ज्याने सोडला, सर्व भूती आत्मा व सर्व भूते आत्मस्वरूपी आहेत असे जाणून केवळ प्रारब्ध कर्माच्या क्षयाची वाट पाहतच जो राहतो त्यालाच जीवनमुक्त म्हणतात. मग सर्पाची कात सर्पाच्या शरीरावर असताना पाहणाऱ्याला भयदायक असते. तीच सर्पाच्या शरीरापासून मुक्त झाली म्हणजे जशी मुळीच भयप्रद होत नाही, तसा हा जीवनमुक्त पूर्वी ज्यांना भयदायक होता त्यांनाही आता भयदायक नाहीसा होतो. जेव्हा हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य वैराग्य संपन्न होतो तेव्हाच तो अमृत होतो, तेव्हाच तो मुक्त होतो. हेच मुख्य शिक्षण आहे. मोक्ष म्हणून काही लोक नाही किंवा मोक्ष प्राप्तीला ग्रामांतरही जावे लागत नाही, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावी जावे लागत नाही, विशेष ठिकाणी जावे लागत नाही. तर अज्ञानाचा आणि हृदयाचा जो दृढ ग्रंथी झालेला असतो त्याचा नाश हाच मोक्ष होय. निर्वासन अंतकरण म्हणजेच मोक्ष होय. वृक्षावर चढलेल्याचा पाय वृक्षावरून सुटला म्हणजे तो जसा तात्काळ खाली पडतो, तसे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे तो निश्चयाने मुक्त होतो. असा जीवनमुक्त उत्तम तीर्थी देहत्याग करो किंवा चांडालाच्या घरी देहत्याग करो. देहावसान झाल्याबरोबर ज्ञानाच्या बलानेच त्याला मुक्ती प्राप्त होते. मग तो जीवनमुक्त कसलेही वस्त्र परिधान करू अथवा नग्न राहू, भक्ष्य अथवा अभक्ष्य काही भक्षण करू, पाहिजे त्या ठिकाणी शयन करू, सर्वत्र आत्मभाव पाहणारा तो इहलोकीच मुक्त झालेला आहे. जसे दुधातून तूप निराळे काढले म्हणजे ते पुन्हा जरी त्यात टाकले तरी त्याचे मिश्रण कधी होत नाही, तसा ज्ञानी एकदा संसारापासून विरक्त झाला म्हणजे पुन्हा कधीच त्याच्या ठिकाणी आसक्त होत नाही. हे रघुकुलोत्पन्ना रामा, जो हा अध्याय नित्य पठन करील किंवा श्रवण करील तो अनायासाने देहबंधनापासून मुक्त होईल. म्हणून हे नृपा, नियतचित्त होऊन तू या अध्यायाचा नित्य पाठ कर, म्हणजे अनायासाने